केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्यास विरोध करण्यासाठी बीडमध्ये ट्रान्सपोर्ट चालक मालक संघटना आक्रमक झाल्यात। शहरातील संभाजी महाराज क्रीडा संकुल या ठिकाणी सर्वांनी आपली वाहने एकत्रित आणत एकजूट दाखवली आहे। यामध्ये स्कूल व्हॅन चालकांचा देखील सहभाग आहे। केंद्र सरकारने या कायद्याचा फेरविचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा विद्यार्थी वाहतूक करणारी वाहनं देखील बंद केले जातील असा इशारा यावेळी देण्यात आलाय। तेज वार्ता न्यूज नेटवर्क बीड। धन्यवाद। गेट मध्ये जायला तिथं सगळे चालक मालक संघटना एकच आहेत। मी जीनियस स्कूल ऑटो युनियनच्या वतीने आणि या आत्ताच्या चालक मालक संघटना आणि कळसकर साहेब आणि सलीमभाई आमच्या बाळूभाई या सगळ्यांनी आम्ही जे आज हे बंद पुकारलेलं आहे आणि या सरकारच्या विरोधात आम्ही आज जे निर्णय घेण्यात आलेले आहे त्या निर्णयाच्या विरोधात आम्ही आज इथं सर्वजण निवेदन देण्यासाठी आज आम्ही इथं जमा झालेलो आणि हा निर्णय या निर्णयाने कुठल्याही ड्रायव्हरचं आणि कुठल्याही चालकाचं भवितव्य चांगलं होणार नाही। याच्याने सगळ्या ड्रायव्हरच्या आयुष्यामध्ये बर्बादीच आहे। म्हणून केंद्र सरकारने याच्यावर विचार करून हे तात्काळ मागे घ्यावे, अन्यथा आम्ही बंद पुकारू, रोडवर बसू किंवा जीनियस ऑटो युनियन ही जी शाळेची वाहतूक करते ते शाळेचे वाहतूक बंद करून टाकू आणि आम्ही आमच्या घरी बसू। जोपर्यंत हा निर्णय वापस घेत नाही तोपर्यंत आम्ही शाळा बंद ठेवू। कायद्याविरुद्ध तुम्ही पाहत असताना आज बीडमध्ये की सर्वजणांनी आपापल्या हातातले काम पूर्ण माल वाहतूक असो या भाडेवाले असो या प्रायव्हेट चालक असो सगळ्यांनी आपापल्या गाड्या इथं स्टेडियम ह्याच्या ग्राउंडमध्ये आणून लावून आपलं काम आजपासूनच बंद असं सगळ्यांनी जाहीर केलं आहे। स्टीअरिंग बंद। आता पुढचा पवित्र काय असणार आहे? काय ना पवित्र शासनाला आमच्या भावना कळवाव्यात म्हणून आम्ही कलेक्टर मॅडमपाशी एक निवेदन देणार आहेत। वरी त्यांनी निवेदन पाठवत आणि हा कायदा कसा रद्द करता येईल यासाठी आमचे जास्तीत जास्त प्रयत्न राहील।